कोणी सांगेल आज आम्ही उपोषण केलं, आम्ही आंदोलन केलं, कोणी सांगेल आम्ही फोटो रस्त्यावर उभे राहून फोटो काढले म्हणून झालं. कुणी एका व्यक्तीने त्याचं श्रेय घेण्याचा कुणाला विषय येत नाही. आम्ही खड्ड्यात उभे राहून फोटो काढले म्हणून खड्डे भरले गेले, कोणी सांगेल आम्ही आंदोलनाला गेलो म्हणून इकडे हे सेंटर बनलं, असं काही एक नाही. फायर ब्रिगेडची गाडी पाहिजे होती, ताबडतोब फायरवाला इकडे बोलावलं आपल्या ऑफिसला की इकडे डांबरीकरण टिकणार नाही आहे. गणपती अगोदर संपूर्ण डागडुजी केली जाईल सगळीकडेच, की ह्यावेळेचा मुद्दाच कॉन्क्रिटीकरण आहे आपला. पहिला जे जे जमेल तेवढं केलं. जुचंदामध्ये हॉस्पिटल केलं, जनरल हॉस्पिटल केलं, माताबा चालू केलं, आरोग्य केंद्र चालू केली, परवानगरला 2 गार्डन सुरू केली, 2 स्मशानभूमी केल्या, काही ठिकाणी रस्ते चालू केले. हे थोडं सहन करावं थोडे दिवस अजून. जुचंद्र नायगाव ह्या परिसराचा बदल 100% होणार. प्रोसिजर अगोदरपासून चालू आहेत, आता पण सुरू आहेत. बाकी सर, ज्या पद्धतीने आपण रस्त्याबद्दल जो फॉलोअप घेतोय, एवढे दिवस आपण एवढे महिने त्या रस्त्याबद्दलच चर्चा करतोय आणि आपण आपल्याला आश्वासनं जी मिळत आहेत, आता ज्या पद्धतीने पुढील जो सण येणार आहे किंवा आपण बोलतो गणेश चतुर्थी येणार आहे, त्याच्या आधी जे 2 रस्ते जे आहेत, नायगाव स्टेशन टू बाफाने आणि तिवरी फाटा टू बोयदापाडा, हे 2 रस्त्याची प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे आणि बोलतो ना की आपण इथले जे मतदार आहेत त्यांना जे त्रास होत आहेत, जे सगळ्यांसमोर आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्या मतदारांना काय सांगाल आणि आधी जी प्रोसिजर आहे त्याबद्दल काय म्हणाल? नमस्कार. मला एकच सांगायचं आहे की दोन्ही ठिकाणचे रस्ते खराब आहेत, त्याबद्दल वादच नाही आहे. त्याचा त्रास आमच्या स्थानिक रिक्षा चालकांना सर्वात जास्त होतोय आणि त्यात बसणाऱ्या प्रवाशांना पण होतोय. ह्याचा मुद्दा मी जवळजवळ मागच्या महासभेत काढला की सदर रस्ते अति खराब असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा नीट होत नाहीये, म्हणून तिकडे कॉन्क्रिटीकरण पाहिजे. मागच्या महासभेत विषय काढलेला, त्याची देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता मला. त्यानुसार त्याच्यानंतर त्या दिवसापासून सतत या दोन्ही कामाविषयी फॉलोअप चालू ठेवला. कारण रस्ते कॉन्क्रीट करायचे प्रस्ताव बदलायचा बोलला की त्याच्या मागे मोठी प्रोसिजर असते. कारण अगोदर आपले डांबरीकरणाचे प्रस्ताव होते, पण आपण आता सगळ्यांची मानसिकता झालेलीच आहे आपली की इकडे डांबरीकरण टिकणार नाही आहे. ठेकेदार कोण आहे तो महत्वाचा नाही, डांबरीकरण टिकणार नाही, आपण याच्यात थोडी मानसिकता केली आहे. कारण शेवटी पाण्याचं प्रमाण आपल्याकडे रस्त्यावर साधण्याचं जास्त आहे. त्याच्यानंतर मग आपण त्या विभागातील दोन्ही रस्त्यावरचा अकाउंट, इंजिनियर, ऑडिट, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त ह्या सर्वांची मोठी प्रशासकीय कामाची पद्धत एकदम किचकट असते, लक्षात ठेवा. ह्या सगळे प्रोसिजर होता होता जवळजवळ ते 10-15 सह्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना समजावून सांगून दोन्ही ठिकाणचे रस्ते हे कॉन्क्रिटीकरणाचे आपण प्रस्ताव घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये वामन धाबा टू भोयदापाडा जवळजवळ 6 किलोमीटरचा रस्ता आहे, तो संपूर्ण घेतला. का संपूर्ण घेतला? तर त्याच्यामध्ये डांबरीकरण केलंच नव्हतं, त्याच्यामध्ये संपूर्ण घेण्यात आला. जवळजवळ तो अगोदर 26 करोड त्याला मंजुरी होती, 26 करोड काहीतरी 7 लाखाची मंजुरी त्याला होती, ते आता जवळजवळ 30 करोडच्या वर गेलेलं आहे. मी 4 करोड एक्स्ट्रा झालेले आहेत. त्याच्याकरता तो महासभेत 31 तारखेला विषय घेतलेला आहे. 20 तारखेची महासभा 31 तारखेला आहे. आणि आपला बापाने टू नायगाव हा जो रस्ता होता ते जवळजवळ 11 करोड 32 लाखाची त्याला मंजुरी होती. त्याच्यामध्ये त्या मागे देखील 30% त्याने काम केलेलं आहे डांबरीकरणाचं. कामाच्या खराब्याचे ते आपण त्याच्यावर पुन्हा करून घेऊ, परंतु त्याच्यामधले जे मेन स्पॉट आहेत 3 स्पॉट आपण त्यात सिलेक्ट केलेले आहेत. एक महालक्ष्मी टू जवळजवळ सोमेश्वर नाका, ते त्याच्यानंतर वाकीपाडा नाका टू हेमराज भोईचं घर, म्हणजे ट्रिनिटी बिल्डिंग आहे तिकडे. त्याच्यानंतर एक गणपतीचा कारखाना बाफाण्याला, तिकडे पण तशी परिस्थिती आहे. ह्या 3 ठिकाणी जवळजवळ 800 मीटर पूर्णपणे कॉन्क्रीट होईल आणि चांगल्या दर्जाचं कॉन्क्रीट होईल. आणि उर्वरित जो रस्ता आहे त्याच्यामध्ये गणपती अगोदर संपूर्ण डागडुजी केली जाईल सगळीकडेच. त्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत कमिशनरने. प्रत्येक वार्डमध्ये आपल्याकडे दिल्याचा भाग नाही. डागडुजी हा विषय होणार सगळीकडेच गणपतीच्या अगोदर. आता समजा तुमचं काही लोकांचं म्हणणं आहे की आता पण पाऊस पडतोय, ठीक आहे, आता झालं तर थोडं पाऊस कमी झाल्यावर होईल, पण ती डागडुजी होईल. थोडीफार सुरुवात झाली आहे काही वार्डमध्ये काही ठिकाणी. अशा प्रकारे दोन्ही प्रस्ताव, हा प्रस्ताव महासभेत यायचं कारण नाही, काय 30% काम ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यामुळे तो प्रस्ताव त्याचं देखील बजेट वाढलं, जवळजवळ ते पण मंजुरीपेक्षा जास्त बजेट नाही, परंतु ते मंजुरीच्या आतमध्ये झालं, त्यामुळे त्याला महासभेची परवानगी लागली नाही. तर त्याच बजेटमध्ये आपण करतो. 11 करोड 32 लाखाचं बजेट आहे, त्याच्यामध्येच करतो. त्याच्यामुळे आपल्याकडचे दोन्ही विभाग हे पहिले कॉन्क्रीटची सुरुवात नायगावमधून होईल. आणि आम्ही कमिशनर देखील बोलू की याच्या पुढचे डांबरीकरणाचे प्रस्ताव घेण्यापेक्षा सगळे रस्ते टप्प्याटप्प्याने घ्या, कॉन्क्रिटीकरण करा. आता याच्यानंतर माझ्याकडे कसं आहे की तुमचा एक आनंद दिघे मार्गाचा रस्ता आहे कॉन्क्रीट, त्याला मी प्राधान्य दिले पहिला, कारण आमच्याकडे महत्वाचा एक रस्ता जुचंद्र गावातला. त्याच्यानंतर मग परनानगरचे आपले रस्ते आहेत, मग ते 7 स्क्वेअरचे रस्ते, इंटरनल रस्ते असो, सगळे टप्प्याटप्प्याने कॉन्क्रिटीकरण होणार. आता बघा, नगरसेवक होऊन मी 4.5 वर्ष आता झाले,
6 महिने झालेले आहेत, 4.5 वर्ष अजून बाकी आहेत. मागे मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा देखील सांगितलेलं 2026 मध्ये आपल्या की ह्यावेळेचा मुद्दाच कॉन्क्रिटीकरण आहे आपला पहिला. कॉन्क्रीट रस्ते हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या ह्याच्यावर आपण सगळीकडे फिरलो, सगळ्यांकडे मतदान देखील मागितलं आणि चला त्या योगायोगाने बोला एक पहिली टप्पा आपल्याकडे आज सक्सेस होतोय. ठेकेदारांना त्याची सूचना जवळजवळ 31 तारखेला मंजुरी झाली की त्याला लगेच सूचना मिळतील. याची तर मंजुरी झालेली आहे कालच. काल शेवटची कमिशनर सही झाली याच्यावर आपल्या हायवे टू ह्याच्यावर. काल त्याला महासभेची गरज नाही आहे, तो देखील महासभेत विषय आला असता. संपूर्ण लोकभावनेचा विचार करून, रिक्षा संघटनेच्या चालकांचा विचार करून, मालकांचा विचार करून कमिशनर साहेब या सगळ्या लोकांनी चांगले आपल्याला पॉझिटिव्ह दाखवण्यात असे प्रस्ताव बदलणे मोठे कठीण काम असते. लक्षात ठेवा. शेवटी लोकांपुढे तर प्रशासन नाही आहे, सर्वात शेवटी कोण? लोकांची गरज. त्या दृष्टीने आपण हे दोन्ही विषय घेतलेले आहेत आणि दोन्ही विषय चांगल्या प्रकारे करून घेऊ. आता तुमच्यासारखे पत्रकार बोला, आम्ही बोला, रिक्षा चालक बोला, सगळे मागे लागून त्यांच्यावर करून घेणे सगळी आपल्याची जिम्मेदारी आहे आणि करून घ्यायचे आहेत आणि करून घेऊ. 100% चांगले कॉन्क्रीट रस्ते आपल्याकडे कसे होतील याकरता आपण प्रयत्न करू. कारण टप्प्याटप्प्याने जवळजवळ आपण सर्वच एरिया आपली ह्या 4.5 वर्षात पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. हे महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जे नागरिक आहेत इथे जे मतदार आहेत त्यांना म्हणजे जसं म्हणतो की आपण सगळ्यांना आश्वासनं देतो एवढे दिवस आणि त्यांचा एक उद्रेक म्हणून काही नागरिक जे आहेत ते शिवराळ भाषेमध्ये कोणी व्हिडिओज टाकलेत किंवा ते भूमिपुत्रांना जे रिक्षा चालक मालक आहेत त्यांना शिवराळ भाषेमध्ये बोलतात. खरं म्हणजे त्यानंतर त्या माणसांना पकडलं गेलं, त्यांनी त्याची माफीही मागितली. परंतु हा असं वाटत नाही की इथले जे नागरिक आहेत ते कुठेतरी कंटाळले आहेत आणि त्यांचा हा उद्रेक दिसून येतो. आता कसं आहे, रस्ते खराब आहेत याचं कारण की अगोदर 6 वर्ष प्रशासकीय राजवट होती ना, त्याच्या कारकिर्दीत सगळे कारभार बिघडलेले आहेत. लक्षात ठेवा. कुणी काही जरी बोललं तरी प्रशासक आणि बॉडी यात फरक आहे. त्याच्यामुळे मान्य करतो की मी 2015 ते 20 नगरसेवक होतो. त्या 5 वर्षाच्या कालावधीत जे जमेल तेवढं केलं. जुचंदामध्ये हॉस्पिटल केलं, जनरल हॉस्पिटल केलं, माताबाळ चालू केलं, आरोग्य केंद्र चालू केली, परवानगरला 2 गार्डन सुरू केली, 2 स्मशानभूमी केल्या, काही ठिकाणी रस्ते चालू केले जे नव्हते ते. मग गावात असो, गावातलं आमचं मुख्य रस्त्याचं काम केलं त्यावेळेला. पण त्याला झाली ना आता जवळजवळ त्याला जसं म्हणताय तुम्ही ना की ज्यावेळी बोलतो ना मी, त्याच्यामुळे त्याच्यानंतरची 6 महिने जी आपली 6 वर्षे गेली त्याच्यामध्ये बरेचसे रस्ते खराब झाले, त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही आणि प्रशासक असल्यामुळे त्याच्यावर बिलकुल दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो. हा विषय जरी खरा असला तरी कोणाला त्रास होतो म्हणून रिक्षा चालकवाल्यांना बोलणं हा काही विषय योग्य नाही. त्या संदर्भात तुम्हाला माहित नाही, मी तक्रार देखील केली आहे पोलीस चौकीला त्या माणसाच्या नावानिशी माझ्या लेटर पॅडवर. कसं मी एक कसं आहे, नगरसेवक आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे कायद्याने त्याला लगेच धरून त्याला मारणं या भूमिकेत मी जाऊ शकत नाही. पण मला जे करायची ती भूमिका मी त्याच वेळी घेतलेली आहे आणि याच्या प्रकारे तसा कोणी करू नये हे थोडं सहन करावं थोडे दिवस अजून. बाकी टप्प्याटप्प्याने आपल्याकडे चांगले रस्ते होतील. जुचंद्र नायगाव ह्या परिसराचा बदल 100% होणार. लक्षात ठेवा. मागील 5 वर्षात जी कामं पेंडिंग आहे ती सर्व होणार. ते आता तुम्हाला बहुतेक रस्तेच हा महत्वाचा. तुम्ही देखील आता मला बोललात की आम्ही रस्त्याकरताच लढतोय, असं तुम्ही समजू नका. तुमची लढाई सर्व कामांकरता मला माहिती आहे. मी प्रत्येक कामासहित तुम्हाला साक्षीदार आहे. लक्षात ठेवा. आता मागे आंदोलन झालं फायर ब्रिगेडचा विषय, पण त्याची प्रोसिजर पण आहे ना. त्या फायर ब्रिगेडची जागा तुम्हाला माहिती आहे, सरकारी जागा आहे, सर्वे नंबर 71 टिवरीमध्ये. सरकारी जागा महापालिकेच्या नावावर करण्याकरता प्रोसिजर चालू आहे, होईल ती त्या जागेत होणार ते. प्रत्येक आता समजा सर्वे नंबर 389 डॉन बॉस्कोच्या मागे 6 एकर प्लेग्राऊंड जागा आहे. मग ती महापालिकेच्या नावावर केली गेली, आपण त्यात भराव केला, कंपाऊंड करून घेतले. तिकडे आता MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं एकतर ट्रेनिंग सेंटर अथवा आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दोन्ही विषयात काय करायचं चर्चा चालू आहे. त्याच्यानंतर पोलीस चौकी जवळ आहे सर्वे नंबर 386, त्याच्यामध्ये 36 गुंठ जागा आहे. ते पण प्लेग्राऊंड आहे. त्या ठिकाणी फुटबॉल बॅडमिंटन कोर्टचा मानस आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक हॉस्पिटलसाठी एक आरक्षित जागा आहे, त्याच्यामध्ये एका विकासकाने हॉस्पिटलचं देखील बांधकाम केलेलं आहे. मग ते महापालिकेला हँडओव्हर झालं 5-6 महिन्यानंतर, तर त्या ठिकाणी एक हॉस्पिटल देखील अजून चांगलं होणार आहे. त्याच्यानंतर आमच्या जुचंद्र गावात सर्व नंबर 328 त्याच्यामध्ये प्लेग्राऊंड आरक्षण आहे. त्याच्यामध्ये शासकीय जागा पण एक मालकी जागा, ती जागा महापालिकेच्या नावावर कशी करायची त्याच्याकरता पत्रव्यवहार चालू आहे. प्रत्येक विषयाचा पत्रव्यवहार चालू आहे आणि सर्व कामं येणाऱ्या 5.5 वर्षात येणाऱ्या 4.5 वर्षात होतील. आता नायगाव खाडीपुलाचा विषय आपण नेहमी काढतो, तो पण त्याचे पण उत्तर आहे. नायगाव खाडीपुलाची जागा भूसंपादन केली नसल्यामुळे त्याच्यामध्ये
कोर्टाने स्थगिती दिली, मनाई हुकूम बरोबर. दिला. परंतु भूसंपादन करण्याकरता आपण महापालिकेने असताना देखील TDR त्यांना द्यायचं कबूल केलं होतं, लेटर पण त्यांना दिलेलं आहे. तरी देखील ते लोक कोर्टात गेले. आता काय केलं, आता भूसंपादनची प्रक्रियेकरता देखील मी फॉलोअप केला. किनी साहेबांना भेटलोय, त्याच्यानंतर प्रांतांना भेटलोय, तहसीलदारला भेटलोय. आता भूसंपादन प्रक्रिया याच्यामुळे SIR मुळे थोडी 1-1.5 महिना पुढे गेली. त्याच्यामुळे ते भूसंपादन झालं, सॉरी TLR झाला की लगेच भूसंपादन होईल, आणि भूसंपादन झालं की कोर्टाचा मनाई हुकूम त्यातून निघेल, आणि तो निघाला की सदर काम होईल. त्याकरता शासनाने देखील 5 करोड रुपये एक सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट ठेवलेले आहे. बरोबर. हे सगळे विषय आहेत ना, प्रत्येक विषयाची माहिती आहे. दुसरा पर्याय विषय की रिक्षावाले रिक्षा वेळेवर बस चालवत नाहीत अशी काही तक्रार लोक करतात. काही ठिकाणी बस सेवा अपुरी आहे. परंतु हे सगळ्या गोष्टीची कारण काही रस्ते पण आहेत. शेवटी रिक्षावाले पण माणसंच आहेत, त्यांना पण त्रास होतोय. बाकी ज्या ज्या ठिकाणी बसची गरज आहे त्या त्या ठिकाणी आपण आता एक नायगाव टू पवित्रधाम बस चालू केलेली आहे. सध्या त्या वेळेवर धावत नसतील, जस्ट हे 2-3 महिने जाऊ दे ना, रस्ते चांगले होऊ दे. का धावणार नाही? धावणार, 100% धावणार. नायगाव टू पवित्रधाम आहे, नायगाव टू पारसनाथ आपलं प्लॅनिंग आहे, नायगाव टू भोईतापाडा आहे. या सगळ्या जे बोललो त्या सगळ्या सुविधा चालू होणार आहेत. त्याच्याकरता कुणी सांगेल आज आम्ही उपोषण केलं, आम्ही आंदोलन केलं, कुणी सांगेल आम्ही रस्त्यावर उभे फोटो काढले म्हणून झालं. अशा गोष्टीचा मी काही नकार देत नाही. प्रत्येकाचं त्याच्यामध्ये योगदान आहे. परंतु शेवटी प्रशासकीय जी प्रोसिजर आहे ती करायला एक प्रशासकीय व्यक्ती लागतो, त्याकरता लोकप्रतिनिधी लागतो. आणि ते मला त्यांनी जबाबदारी दिली ना 5 वर्षाची, 4.5 वर्षात त्या सगळ्या गोष्टीची प्रशासकीय प्रोसिजर पूर्णपणे चालू आहे. त्यामुळे कुणी श्रेय घ्यायचा विषय नाही आहे. उलट कुणी बोलत असतील त्यांनी जाऊन तिकडे बघावं की त्या टिप्पणीमध्ये कुणाचं नाव असतात, ते कुणाच्या मागणीनुसार होतंय. लोकभावनेचा विचार कोण होतोय सर. त्यामुळे कुणी एका व्यक्तीने त्याचं श्रेय घेण्याचा कुणाला विषय येत नाही सर. आम्ही खड्ड्यात उभे राहून फोटो काढले म्हणून खड्डे भरले गेले, कोणी सांगेल आम्ही आंदोलनाला गेलो म्हणून इकडे हे सेंटर बनलं, असं काही एक नाही. सगळ्या प्रोसिजर अगोदरपासून चालू आहेत, आत्ता पण सुरू आहेत. बाकी कुठल्याही विषयाला आंदोलन करण्याचा देखील प्रत्येकाला अधिकार आहे. तो आपण नाकारू नाही शकत. सगळ्यांचा तो अधिकार आहे, त्याला सगळ्यांना अधिकार आहे. आंदोलनात देखील मी सहभागी झालो, तुम्हाला माहिती आहे. मी स्वतः गेलो तिकडे, बोललो आंदोलनवाल्यांशी, त्यांच्या मागण्या ऐकल्या. त्याच्यामध्ये जे तात्पुरता मंजूर आहे ते केलं ना आपण लगेच. फायर ब्रिगेडची गाडी पाहिजे होती, ताबडतोब फायरवाल्यांना इकडे बोलावलं आपल्या ऑफिसला, आंदोलनाला बोलावलं. तुम्ही लोक नव्हते त्यावेळेला, फक्त तुम्ही कुठे बाहेर होते. त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर मग लगेच एक तिकडे फायरच्या गाडीची व्यवस्था केली. बाकी आता कधी कधी ते लोक काही ठिकाणी एक दिवस गाडी नसेल असेल त्याचा विषय होती, पण त्याच्याकडे निदर्शन आणलं तर कामं होतील. आता फक्त आपला रस्ताच होणार ना, आपण स्ट्रीट लाईट पण उंच लावणार, वामनदाबा टू चंटेक पर्यंत उंच स्ट्रीट लावणार. शेवटी पूर्ण होईल, त्यानंतर संपूर्णच होईल ते. तुमचा जो गाव आहे टिवरी तिकडून पण शेवटी कॉन्क्रीटवर करताना फक्त आम्ही काय महापालिकेचा विचार करत नाही, ग्रामीण भागाचा विचार केलेला आहे. त्या ग्रामीण भागातून पण तो कॉन्क्रीट रस्ता जाणार. जसं आमच्या चंद्रपाड्यातला आम्ही आता आम्ही तुम्हाला दुसरा टप्पा बोललो, सर्वात मोठा टप्पा उलटा चंद्रपाड्यातला आहे. वाकीपडा नाक्यापासून तो हेमराज बोरीचं घर बोलणं म्हणजे कुठे महापालिकेने दुजाभाव केलेला नाही आहे. बरेच प्रश्न आपल्याकडे पेंडिंग आहेत, पण त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि तो कायम राहील. आणि येत्या 4.5 वर्षात जुचंद्र नायगाव पूर्ण बदललेला असेल. ज्या पद्धतीने तुम्ही जे लिस्ट जी सांगितली ती खूप जास्त आहे. मला वाटतं नंबर ऑफ बघितलं तर 15 अबाव ज्या हे गोष्टी सांगितल्या की तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात. त्याच्यामध्ये कलादालन एक तुमचं राहिलं, तेही त्याच्यामध्ये आपण ऍड करूया. पण महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जो नायगाव किंवा सोपारा खाडीचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच जे रस्ते आहेत, हे खूप ह्या 2 मोठ्या गोष्टींमुळे जास्त नागरिक सफर करतायत, हे तुम्हालाही माहित आहे. आणि ज्या गोष्टीचा उद्रेक पण समोर सगळ्यांबरोबर झाला, तर ज्या पद्धतीने आपण सन्माननीय नगरसेवक यांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांनी ज्या पद्धतीने सकारात्मक एव्हरी डे ज्यावेळी एनी टाइम ज्या पद्धतीने आपण बोलतो त्या पद्धतीने बोलले गेलेले आहेत. परंतु नेक्स्ट मंथ मध्ये जे गणेश चतुर्थी आहे 14 तारीखला, त्याच्या आधी ह्या ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या पूर्णत्वाला येतील. आणि पुन्हा एकदा हीच आशा करूया की जे नागरिक आहेत त्यांना एक दिलासा मिळेल, त्याचबरोबर जे रिक्षा चालक मालक आहेत त्यांनाही खूप मोठा दिलासा मिळेल. आणि आम्ही या चॅनल थ्रू सर्वांना एक रिक्वेस्ट करतोय की जे नागरिक आहेत त्यांचा उद्रेक खूप महत्वाचा आहे, तो दिसूनच येतोय. परंतु ज्यावेळी आपण आपली व्यथा मांडणार आहात त्यावेळी शिवराळ भाषा ही न वापरावी. आपले मुद्दे हे संविधानिक भाषा वापरून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू सर, थँक्यू सो मच.